नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। अजितदादा पवारांच्या मातोश्री आशाताईंनी नववर्षाच्या मुहूर्तावर पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेतले। आपल्या मुलाच्या भाग्योदयाची कामना त्यांनी पांडुरंगापाशी केलीच, सोबतच पवार कुटुंब पुन्हा एकत्र आले तर आपल्याला खूप बरे वाटेल तशी प्रार्थनाही आपण पांडुरंगाला केल्याचं त्यांनी म्हटलं। यापूर्वी शरद पवारांच्या वाढदिवशी अजित पवार सहकुटुंब त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते। तिथे सुप्रियाताईंनी त्यांचे पुढे होऊन स्वागत केले। त्यानंतर नागपूरच्या अधिवेशनादरम्यान शरद पवार गटाच्या 3 नेत्यांनी अजितदादांची भेट घेतली। मंत्रिमंडळ विस्तारात एक जागा रिक्त ठेवण्यात आली। ती नेमकी कोणाच्या कोट्यातील आहे हे स्पष्ट झाले नसले तरी जयंत पाटलांसाठी ती रिकामी ठेवण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे। जयंत पाटलांनीही सभागृहात बोलताना योग्य वेळी योग्य निर्णय घेणे ही राष्ट्रवादीची खासियत असल्याचं विधान केलं होतं। आता आशाताईंच्या वक्तव्यानंतर दादा गटाच्या नरहरी झिरवाळांनी हनुमानाच्या हृदयात जसे रामाचे वास्तव्य होते तसे आपल्या हृदयात शरद पवारांचे स्थान असल्याचं म्हटलंय। तिकडे प्रफुल्ल पटेलांनीही शरद पवार आमच्यासाठी दैवत होते आणि सदैव राहतील असं म्हटलं। ही सगळी वातावरण निर्मिती बघता निकट भविष्यातच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। हे किंवा हा निर्णय काय असेल याचा थोडाफार अंदाज राजकीय तज्ञांना आलाय। एकतर शरद पवारांचा गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन होईल किंवा शरद पवारांचा गट आपले स्वतंत्र अस्तित्व राखून भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होईल। या 2 शक्यतांची अधिक चर्चा आहे। पुढच्या आठवड्यात शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। कदाचित त्या बैठकीत या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्या दृष्टीनेही या अलीकडच्या वातावरण निर्मितीकडे पाहिलं जात आहे। राजकीय तज्ञांच्या अंदाजानुसार घडामोडी घडल्या तर लवकरच सुप्रिया सुळे केंद्रात आणि जयंत पाटील राज्यात मंत्रिपदावर विराजमान झाल्याचं दिसेल। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।